विवेक म्हणजे आचरण आहे. गडबड कुठे होते माहितीये? प्रारब्ध बदलावून मिळेल म्हणून अनेक जण परमार्थ करत असतात. जे मिळालेलं आहे ते पसंत नसतं आणि जे नाही ते हवं असतं. जे अनुभवात आहे त्याला मिथ्या म्हणायचं आणि जे अनुभवात नाही त्याला सत्य म्हणायचं आणि म्हणून तो विवेक जमणं जो आहे तो कठीण आहे आणि म्हणून हा विवेक जो आहे तो शास्त्र, संत, श्रीगुरु संगतीत करावा. बघा इथे सद्गुरु कृपा जी आहे ना, ही सद्गुरु कृपा परमार्थामध्ये लागते ना, ती यासाठी लागते की सद्गुरूंच्या कृपेने हा पारमार्थिक विवेक अंतःकरणामध्ये प्रगट होतो आणि हा संपूर्ण विवेक ग्रंथभर मुकुंद राजांनी कसा करावा हे सांगितलेलं आहे. आद्य शंकराचार्यांना साष्टांग नमस्कार करते. ग्रंथकर्ते आद्य कवी मुकुंदराज यांनाही मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदातेंना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. आजपासून आपण कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. कवी मुकुंदराज रचित मराठीतील पहिला आध्यात्मिक ग्रंथ हा विवेक सिंधू जो आहे तो श्रीगुरूंच्या कृपेने आपण आजपासून अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. मराठी भाषेच्या वेशातला शांकर मठातला सुबोध वेदांत पाठ म्हणजे विवेक सिंधू असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या ग्रंथाविषयी म्हणतात. संत श्री ज्ञानदेवांच्या बऱ्याच पूर्वी श्री मुकुंदराजांचा काल सांगितला जातो. सुमारे शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी या ग्रंथाची रचना केली. परमार्थ शास्त्राची आद्य मराठी ओवीबद्ध रचना केल्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्या काळातही मराठी भाषा ही सध्याच्या भाषेहून खूप वेगळी होती. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांची भाषा सध्याच्या भाषेला जवळची आहे, पण ज्ञानदेवांची भाषा मात्र विवेक सिंधुकारांच्या जवळची आहे. डॉक्टर काका आपल्या लेखामध्ये म्हणतात, विवेक सिंधुकार मुकुंद राजांच्या विचारांचा संप्रदाय पुढे चालवणारी अधिकारी व्यक्ती नसल्यामुळे हा ग्रंथ वेदांतपर जो आहे तो अतिशय उत्कृष्ट असून तो थोडा मागे राहिला. साधकाला अतिशय उपयुक्त असा हा ग्रंथ आहे. अतिशय सुव्यवस्थित अशी मांडणी या ग्रंथामध्ये केलेली आहे. तत्वज्ञानाची मोक्षाकडची दिशा कायम ठेवलेली आहे, पण तरीही हा थोडासा बाजूला राहिला ग्रंथ आणि म्हणूनच तो अभ्यासाला आपण घेतला आहे. अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे. डॉक्टर काकांची आज्ञा झाली की हा ग्रंथ सांग आणि अतिशय सुंदर हा ग्रंथ तत्वज्ञानपर जो आहे तो आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. थोडं मी प्रास्ताविक करणार आहे आणि मग प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होईल. बघा ग्रंथामध्ये अनावश्यक पसारा न म्हणता नेमकं तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि साधनेचा विचार केलेला आहे. थोडं आपण मुकुंदराजांसंबंधी माहिती बघूयात. श्री मुकुंदराजांची समाधी अंबेजोगाई जवळ अंबानगरीमध्ये अश्वदरीमध्ये आहे. अजून त्यांची समाधी भंडाऱ्याजवळ अंभोरा इथेही असल्याचं सांगितलं जातं. आता समाधी दोन्ही ठिकाणी असणे शक्य नाही, पण असे 2 दावे केले जातात आणि दोन्ही दावेदार आपापल्या मतावरती ठाम आहेत. राजा जयपाल हा तत्कालीन राजा त्यांचा शिष्य होता. मूळचा संस्कृत मध्ये असलेला हा जो ग्रंथ आहे तो कवी मुकुंदराजांनी मराठी भाषेमध्ये सुलभ करून सांगितला आणि अजून कृपावंत होऊन श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यावर विवरण करून आपल्याला तो अजून सोपा करून सांगितला आणि हीच गुरुकृपा आहे आपल्यावरती. मुकुंदराज म्हणतात, वेदांत शास्त्राचा मथितार्थू मराठीया जोडे फलितार्थू तरी चतुरी परमार्थू का निघावा. वेदांत शास्त्राचं तात्पर्य जर मराठी भाषेत सांगूनही त्याचं संस्कृत भाषेप्रमाणेच फळ मिळत असेल तर विचारी साधकांनी मराठी भाषेतूनच परमार्थ का साधू नये. समर्थ पण तेच सांगतात, भाषा बदलली तरी सांगायचं ते एकच असतं. मराठी भाषेत लिहिलेलं तत्वज्ञान सहज कोणालाही कळतं. ज्ञानदेव, एकनाथ महाराज यांचंही असंच म्हणणं आहे. संस्कृत मधील घृत आणि मराठी मधील तूप हे काही वेगळे पदार्थ नाहीयेत, दोन्ही एकच आहेत. तात्पर्य त्याचं असं आहे की जी समजण्यासाठी सोपी भाषा आहे, सुलभ भाषा आहे, ती आपली मातृभाषा आहे, ती मराठी भाषा आहे आणि त्या मराठी भाषेतून सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला समजायला सुद्धा सोपं जातं. पुढे गुरुपरंपरा सांगितलेली आहे. श्री हरिनाथ, श्री रघुनाथ, श्री मुकुंदराज ही मुकुंदराजांची गुरुपरंपरा आहे. त्या विवेक सिंधू या ग्रंथातलं शेवटचं प्रकरण जे आहे ते श्री गुरु महात्म्य सांगणार आहे. आदिगुरु श्री शंकर, श्री हरिनाथ, श्री रघुनाथ आणि मुकुंदराज अशी परंपरा सांगितलेली आहे. तर भविष्य पुराण या नावाचं पुराण आहे. त्या पुराणामध्ये श्री हरिनाथांचं अद्भुत चरित्र सांगितलेलं आहे. आता अगदी थोडक्यात आपण त्याचा विचार करू. जेव्हा ते 11वं प्रकरण ग्रंथाच्या शेवटी येईल तेव्हा त्याचा विस्तृत विचार होणारच आहे.
श्री हरिनाथांनी 12 वर्षांपर्यंत पाशुपत या महाव्रताचं अनुष्ठान केलं आणि पार्वती मातेसह भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालं. घोर तपाचरण त्यांनी केलं. तपाच्या शेवटच्या भागाचं अग्निकुंडात हवन करताना पूर्णाहुतीच्या वेळी तुपाच्या धारेतून एक पूर्ण ज्योत प्रगट झाली आणि ती लांबच लांब असलेली ज्योती आकाशाला जाऊन भिडली. ती लखलखत्या सुवर्ण रसाच्या धारेप्रमाणे दिसली. त्या ज्वाळेतून शंकर प्रकट झाले. त्यांनी श्री हरिनाथांना अभय मुद्रेने आशीर्वाद दिला. श्री हरिनाथांना 22 दिवस निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. समाधी स्थितीतून व्युत्थान पावल्यानंतर ते इतरांपेक्षा विलक्षण असं जीवन जगू लागले. मुकुंदराज म्हणतात, असे श्री हरिनाथ, त्यांचे शिष्य श्री रघुनाथ आणि त्यांचा शिष्य मी मुकुंदराज राजयोगी म्हणून प्रसिद्ध आहे. या विवेक सिंधू ग्रंथाचा उपयोग पूर्णपणे कोणाला होईल हे सांगताना सांगितलेलं आहे की ब्रह्मरूप देव आणि जीवरूप भक्त यांचं मूळचं नातं जे आहे ते बिघडलं कशामुळे, ते दुरुस्त कसं करता येईल, म्हणजे परत ते जोडता येईल का, असा जो विचार करतो तो साधक. या दृष्टीने म्हणजेच जीव ब्रह्मत्याचा विषय विवेक सिंधू ग्रंथामध्ये आलेला आहे. आता मुकुंदराजांनी ग्रंथाची रचना 18 प्रकरणांमध्ये केलेली आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. प्रत्येक भागाला अर्थपूर्ण असं शीर्षक दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रकरणात काय विषय सांगितला जाणार आहे हे आपल्या लक्षात येतं. पूर्वार्धामध्ये एकूण 7 प्रकरणं आहेत, तर उत्तरार्धामध्ये 11 प्रकरणं आहेत. पूर्वार्धामध्ये 7 प्रकरणांची नावं आपल्या समोर आहेत. एक स्वरूप समावेश, स्वानुभव दृढीकरण, तत्वसृष्टी कथन, ईश्वर तनुत्रय कथन, त्वंपद कारण लिंग देह विवरण, स्थूल देह कथन, सर्वं ब्रह्मेती विवरण. हे पूर्वार्धामधली 7 प्रकरणं आहेत. तर उत्तरार्धामध्ये 11 प्रकरणं येतात. स्थूल देह निरसन, लिंग देह निरसन, कारण देह निरसन, महाकारण देह निरसन, ईश्वर तनुत्रय निरसन, महाकारण देह निरसन, तत्पदार्थ शोधन, जीव परमात्मा तादात्म्यपूर्वक मुक्ती स्वरूप विवरण, भेदखंडन पूर्वक अद्वय स्वरूप प्रतिपादन, अद्वैत प्रतिपादन, सच्चित आनंद पदत्रय विवरण आणि श्री गुरु महात्म्य. अशी 7 आणि 11 अशी 18 प्रकरणं आहेत. या ग्रंथामध्ये एकातून दुसरं प्रकरण अलगदपणे उदयाला येतं. प्रकरणाची अतिशय सुव्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि अतिशय छान संगती लागते. कदाचित नावं ऐकल्यानंतर आपल्याला जरा थोडंसं कठीण वाटलं असेल, पण कठीण काही नाहीये. अगदी छान शास्त्र सुट करून मुकुंदराजांनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. अध्यात्मशास्त्र किंवा वेदांत शास्त्र म्हटलं की आपल्याला ते गूढ वाटतं, नको बाबा तो वेदांत खूप कठीण आहे, डोक्यावरून जातं. पण असं काही नाहीये. अगदी आपल्याला हा ग्रंथाचा अभ्यास करताना जाणवेल की ते इतकं सोपं करून मुकुंदराजांनी सांगितलंय की ते अगदी आपल्याला जवळचं वाटतं. आणि वेदांत शास्त्राशिवाय आपण बघतो की संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट होत नाही. आणि वेदांत शास्त्राच्या संकल्पना जितक्या स्वच्छ आणि स्पष्ट होतील आणि साधना त्याप्रमाणे होईल तितकं आपण त्या आत्मानुभवाच्या जवळ जातो. आणि या ग्रंथाचा अभ्यास करताना लक्षात येईल आपल्याला की शास्त्राची गूढता कमी केलेली आहे आणि खूप छान शास्त्र सांगितलेलं आहे. आणि मोक्ष हे लक्ष मात्र सतत सांभाळलेलं आपल्याला दिसतं या ग्रंथामध्ये. मुकुंदराज म्हणतात, हा ग्रंथू विचारिता नाही, ज्ञानाची दुर्लभता आणि मुक्ती सायुज्यता वेदेची ओळगे. आता वेदांताची गूढता कमी केलेली आहे, पण एक मात्र आहे की वेदांताच्या अभ्यासासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. प्रत्येक गोष्टीला पूर्वतयारी लागते की नाही. जर इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलची पदवी घ्यायची असेल तर 11वी 12वी सायन्स करावं लागतं. पुढे काही विशिष्ट विषय घ्यावे लागतात, मॅथ्स सायन्स असे. काही वर्ष दिल्यानंतर ती पूर्वतयारी करत करत मग डिग्री हातामध्ये मिळते. अगदी त्या पद्धतीने वेदांताच्या अभ्यासासाठी ही पूर्वतयारी जी आहे ती पूर्वतयारी आवश्यक असते. एक साधी गोष्ट आहे बघा. माझ्या बहिणीचा फोन आला, अगं मी गावावरून निघालेली आहे आणि मी तुझ्याकडे जेवायला येतेय, पण फार काही करू नको, भात पिठलं भाकरी कर. पण त्या भात पिठलं भाकरी कर असं म्हटलं तरी घरात त्या वस्तू आहेत का नाहीत? डाळीचं पीठ आहे का, ज्वारीचं पीठ आहे का, बाकीचं मिसळण्याच्या डब्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित, याला काय म्हणायचं पूर्वतयारी. आता व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीत आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. पूर्वतयारीशिवाय कुठलीही गोष्ट साधी दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा होत नाही. तर जे मोक्ष ध्येय आहे, जो आनंद, निरपेक्ष आनंद प्राप्त करायचा आहे आपल्याला, तर निरपेक्ष आनंदासाठी, मोक्षासाठी
जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी आवश्यक असते आणि त्या पूर्वतयारीलाच समाधी संपत्ती असं म्हणतात. म्हणजे साधक साधन चतुष्टय संपन्न असावा असं म्हटलेलं आहे. आता ही संपत्ती जी आहे ती कोणती आहे? विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व आणि समाधी षटक. आता समाधी षटक म्हणजे 6 घटक आहेत त्याच्यामध्ये. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. हे 6 घटक मिळून एक साधन होतं. म्हणजे विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व आणि समाधी षटक असे 4 झाले. म्हणून त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. म्हणून ज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक साधकाला प्रथम कोणत्या साधनाची आवश्यकता असेल तर या संपत्तीची आवश्यकता असते. आणि आपल्यापाशी ती संपत्ती आहे का? हे आपण आपलं तपासायचं आहे. नसेल तर ती कमवायची आहे. मग ती कशी कमवायची याचाही विचार साधकांनी करायचा आहे. आणि कमवल्यानंतर साधकाचा अधिकार आहे तो अधिकार सुद्धा काय राहतो तर तो वाढता राहतो. आणि म्हणून या संपत्तीचं खूप महत्व आहे, की साधन चतुष्टय संपन्न साधक असावा म्हणजे अधिकारी साधक असावा. आणि संपत्ती म्हणजे ही जी पूर्वतयारी आहे, ही पूर्वतयारी आपण बघूयात. पहिलीच आहे संपत्ती ती विवेक आहे. बघा विचय या धातूपासून विवेक हा शब्द तयार झालेला आहे. विचय म्हणजे वेगवेगळं करणं. आता ध्येय निश्चित होण्यासाठी जे प्रतिकूल आहे त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करायचा आणि अनुकूलाची निवड केली की विवेक पूर्ण होतो. आता परमार्थामध्ये प्रतिकूल काय आणि अनुकूल काय हे कसं ठरतं? तर शंकराचार्यांचा श्लोक आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे. हा काय आहे तर हा पारमार्थिक विवेक आहे. ब्रह्म हे नित्य तत्व आहे, त्याचा अभाव कधीच होत नाही. आणि असं जे नित्य तत्व आहे तोच कोण आहे तर तो जीव आहे. म्हणजे जीवच ब्रह्म आहे, तो ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. आणि हे अनुभवाला येण्यासाठी अनित्य गोष्टीचा विचारांनी त्याग, त्या नष्ट करायच्या नाही आहेत, तर विवेकाने विचारांनी त्याचा त्याग करायचा आहे. विवेकाने त्याचं मिथ्यत्व समजावून घ्यायचंय आणि मिथ्यत्व समजलं की मग तो त्याग तिथे होतोच. आता आपल्याला असं वाटतं बापरे एवढ्या मोठे मोठे शब्द वाचले की हा विवेक आपल्याला जमेल का असं एक मनामध्ये येऊन जातं. पण आपल्याला विवेक जमतो. कुठे जमतो? व्यवहारामध्ये हा विवेक आपल्याला अतिशय उत्तम जमतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेजण विवेक करत असतो. बाजारातून कोथिंबीर आणली तरी आपण काय करतो हो? कोथिंबीर निवडतो म्हणजे काय करतो तर काड्या ज्या आहेत त्या टाकून देतो. आणि कोथिंबीर जी आहे आपल्याला लागते ती आपण बाजूला ठेवतो. रसाचा गुऱ्हाळी आता उन्हाळा सुरू झालाय तर रसाची गुऱ्हाळं जागोजागी आपल्याला दिसतात. तिथे काय असतं? रस घेतात आणि चिपाडं जी आहेत ती काय करतात तर ती टाकून देतात. अजून एक विवेक सांगते. सध्या लग्न सीझन सुरू आहे. आमच्या समोरच्या घरामध्ये लग्न आहे. त्यांना 2 मुलं आहेत. पत्रिकेवर काही लिहिलेलं नाहीये की आहेर आणू नका. मग मी विचार केला की आता आहेर द्यायला पाहिजे. माझं असं होतं की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये किती आहेर कोणी दिला याची मी काय करून ठेवलेली आहे तर एक लिस्ट करून ठेवलेली आहे. मग ती डायरी मी काढली. मी बघितलं त्यांचं नाव तिथे लिहिलेलं होतं आणि त्या नावापुढे ₹1000 आहेराचं पाकीट त्यावेळेस त्यांनी माझ्या मुलाला प्रेझेंट म्हणून दिलेलं होतं. मग आता 1000 त्यांनी माझ्या मुलाला दिलं. मला एकच मुलगा आहे. त्यांना आहेत. आता मी काय करते? तर ₹1000 वाटते. ₹500-500. म्हणजे आता मोठ्या मुलाचं लग्न त्यांच्या आहे म्हणजे ₹500 आहेर द्यायचा. दुसऱ्या मुलाच्या लग्नामध्ये 500 द्यायचा. म्हणजे काय झालं एकदम बरोबर झालं. किती चतुर असतो बघा आपण विवेक करण्यामध्ये. किती हुशार असतो. थोडक्यात आपल्याला विवेक हा दैनंदिन व्यवहारामध्ये सहज जमतो. कारण अनेक जन्मांचे संस्कार आहेत आणि प्रपंच करायची आपल्याला सवय आहे. प्रापंचिक लोकांमध्ये आपण राहतो आहेत आणि प्रापंचिक लोकांमध्ये हा व्यावहारिक विवेक जो आहे तो व्यावहारिक विवेक आपण सहज काय होतो तर आपल्याला तो जमत जातो. थोडक्यात म्हणजे आपल्याला विवेक जमतो. आता विवेक जमतो तर मग आता काय करायचंय? हा परमार्थातला विवेक जो आहे तो आपल्याला जमवायचा आहे. पण तो जमत का नाही? कारण हा ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हा जो विवेक आहे, कारण ब्रह्मसत्य म्हणतात हो आचार्य, पण ते ब्रह्मसत्य आहे. मग ते सत्य कसं म्हणायचं? कारण ते आम्हाला अनुभवातच नाहीये. आणि जगन मिथ्या जे म्हणतायत ते आम्हाला मात्र अनुभवात आहे. म्हणजे जे अनुभवात आहे त्याला मिथ्या म्हणायचं आणि जे अनुभवात नाही त्याला सत्य म्हणायचं. आणि म्हणून तो विवेक जमणं जो आहे तो कठीण आहे. आणि म्हणून हा विवेक जो आहे
तो शास्त्र संत श्रीगुरु संगतीत करावा असं सांगितलं जातं. आता बघा दिसतंय काय आपल्याला? तर देह दिसतोय, देह सगळ्यांच्या अनुभवाला येतायत. आत्मचैतन्य जे त्याच्यामध्ये आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आता या उपाधीमध्ये म्हणजे या देहामध्ये जे चैतन्य आहे, ते चैतन्य अनुभवाला येत नाही आणि देह अनुभवाला येतोय. त्यामुळे देह सत्य वाटतोय आणि चैतन्य मात्र काय आहे, तर आपल्याला चैतन्याची अनुभूती नसल्यामुळे त्या चैतन्य सत्य हे आपल्याला असं वाटतच नाही. पण संत मात्र आपल्याला तेच सांगतात, हे चैतन्य जे आहे ते सर्वगत आहे आणि तसा बुद्धीचा आमच्या निश्चय झालेला आहे. आणि हा देह जो आहे तो अचेतन जड आहे, तो पंचमहाभूतांचा आहे आणि तो पंचमहाभूतांचा असल्यामुळे तो व्यावहारिक सत्तेमध्ये जसा वापरायचा तसा त्याला व्यवस्थित वापरा. पण काय करा, तर अनुसंधान मात्र त्या सत्य तत्वाचं ठेवा. आणि असा सतत काय करावा लागतो, तर बुद्धीचा निश्चय करत राहावा लागतो. की आपल्याकडे बॅटरी असते, त्या बॅटरीमध्ये सेल असतात. जेव्हा ती बॅटरी आपण वापरत नाही तेव्हा काय करतो, ते सेल आपण उलटे करून ठेवतो आणि वापरायची वेळ आली की ते आपण सुलटे करतो आणि सुलटे केले की काय होतं, तर ते त्याचा तो प्रकाश पडतो. अगदी त्याप्रमाणे हे बुद्धीचे सेल्स आहेत ते उलटे सगळे बहिर्मुख झालेले आहेत. ते सुलटे करायचे आणि ते आतमध्ये वळवायचे चैतन्याकडे. म्हणजे उपाधीनी जगतामध्ये व्यवहार करत असताना सुद्धा जर आपले जे बुद्धीचे सेल आत वळलेले असतील, तर ते चैतन्य स्वरूप जे आहे ते सत्य तत्व आहे. म्हणजे सतत आत्मतत्वावर अनुसंधान, आत्मतत्वाचं अनुसंधान आणि असं आत्मतत्वाचं अनुसंधान ठेवणं यालाच काय म्हणतात, तर आत्मानात्म विवेक. देह पंचमहाभूतांचा आहे. हे देहादी जगत जे आहे ते सगळं पंचमहाभूतांचं आहे आणि एकच तत्व जे आहे ते चेतन तत्व आहे. असा सतत विवेक साधकाला करत राहावा लागतो. तर कसं होतं, की खूप वर्ष आपण परमार्थ प्रांतामध्ये अभ्यास करत असतो. खूप जण खूप वर्ष अभ्यास करत असतात. पण आता ध्येय प्राप्त होत नाही. का बरं होत नाही? कारण का तर जसा पाहिजे तसा विवेक झाला नसतो. जेव्हा साधक आपलं स्वतःचं मूल्यांकन करायला लागतो आणि स्वतःच्या उणिवा शोधून जर साधकांनी काढल्या, त्याला डॉक्टर काका आत्मपरीक्षण असं म्हणतात. तर तेव्हा साधकाच्या असं लक्षात येईल, की योग्य तो विवेक जो आहे तो अजून त्याला जमत नाहीये. जो संतांचा, शास्त्राचा, श्रीगुरूंचा झालेला आहे. बघा श्रीगुरूंचा आणि संतांचा विवेक पूर्णपणे काय तर आहे, तर त्यांच्या तो भिनलेला आहे. तो बुद्धीचा निश्चय त्या पद्धतीने झालेला आहे. म्हणून ते काय म्हणतात, देह जाओ अथवा राहो. तू नेऊन नेऊन काय नेशील? तू पंचमहाभूतांचा देह नेशील. तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. त्याला म्हणतात अद्वैत, ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या. हा त्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे. पण आपण इतके वर्ष अभ्यास करत असून सुद्धा मला तो विवेक जमत नाही आणि कितीही वर्ष परमार्थ केला तरी सुद्धा काय होतं, तर बुद्धीचा निश्चय होत नाही. तो विवेक अंतःकरणामध्ये प्रगट होत नाही आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यूपंथाने जाते, तेव्हा कुठलं सत्य, कुठलं मिथ्या, काही तिथे सगळा अविवेक निर्माण होतो आणि परत काय होतं, तर दुःख पदरात पडतं. आता हे कसं आहे माहितीये का? हे साधकासाठी सगळ्या ह्या ग्रंथामध्ये विचार सांगितलेले आहेत. प्रापंचिकांना जे व्हायचं ते होतच असतं. प्रापंचिक म्हणतात, अहो आमची व्यक्ती गेली तर दुःख नाही तर काय करणार आपण? दुःख झालंच पाहिजे. डॉक्टर काका ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे, की जर दुःख झालं नाही तर उलट ती व्यक्ती काहीतरी काय आहे, तर विपरीत वागतीये असं समाजामध्ये समजलं जातं. मग प्रापंचिकांना जे करायचं ते करू देत. पण साधक म्हणून जर आपण परमार्थ प्रांतात मध्ये परमार्थ करत असू, तर हा विवेक जो आहे, हा विवेक आपण जर करत असू, तर एखादी व्यक्ती आपल्या घरातली गेल्यानंतर तिथे माझा विवेक जागरूक असेल, तर काय आहे, तर देह हा पंचमहाभूतांचा आहे. जी व्यक्ती आलेली आहे ती तिची वेळ ठरलेली आहे. ती त्यावेळेस ती जाणारच आहे. त्यामुळे काय गेलं? सत्यतत्व गेलं का मिथ्या तत्व गेलं? सत्यतत्व जातच नाही, आत्मतत्व जे आहे ते. म्हणजे गेलं ते कोण होतं, काय होतं, तर ते मिथ्या तत्व होतं. असा विवेक, विचार त्या ठिकाणी आठवणं म्हणजे साधकाच्या अंतःकरणामध्ये हा सतत जागरूक असणं अत्यंत काय आहे, तर आवश्यक असतं. तर डॉक्टरांकडे जेव्हा एखादा पेशंट जातो, तेव्हा त्याचा निस्तेज चेहरा पाहून त्यांच्या लक्षात येतं डॉक्टरांच्या, की त्याच्या शरीरात काहीतरी कमी आहे आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून काही तपासण्या डॉक्टर करायला सांगतात. आता त्या तपासण्या केल्यानंतर
ती व्यक्ती त्या लॅबचा रिपोर्ट दाखवते. मग काय काय कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, B12 कमी आहे, D3 कमी आहे. मग आता तो रिपोर्ट बघून डॉक्टर आवश्यक ते औषध पाणी जे आहे ते त्या रुग्णाला देतात. अगदी त्याप्रमाणेच परमार्थ करतोय साधक तो. पण असा साधक जेव्हा थकलेला असतो, बरं का थकतो? तर जसा पाहिजे तसा त्याचा विवेक झालेला नसतो. त्या कितीही प्रवचनं मी करू देत, कितीही श्रवण होऊ देत, कितीही लेख लिहू देत, पण जो विवेक आहे तो विवेक संत आणि सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे विवेक व्हावाच लागतो. तसा विवेक झाला नाही. मग त्या करायचं इथे साधन संपत्ती असं म्हटलंय, म्हणजे साधकाने ही कमवायची संपत्ती आहे. मग सतत त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये संतांच्या संगती, म्हणजे संतांनी जे विचार सांगितलेले आहेत, श्रीगुरूंनी जे विचार सांगितलेले आहेत, त्या पद्धतीने सातत्याने विवेक करत राहायचं आहे. बघा इथे सद्गुरु कृपा जी आहे ना, ही सद्गुरु कृपा परमार्थामध्ये लागते ना, ती यासाठी लागते की सद्गुरूंच्या कृपेने हा पारमार्थिक विवेक अंतःकरणामध्ये प्रगट होतो. जसं व्यावहारिक विवेक मी आता म्हटलं त्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आपला सुरूच असतो. अगदी सतसत विवेक बुद्धी आपण सातत्याने वापरत असतो. पण पारमार्थिक विवेकासाठी मात्र सद्गुरु कृपा लागते. आणि हा संपूर्ण विवेक ग्रंथभर मुकुंद राजांनी कसा करावा हे सांगितलेलं आहे. आता विवेक म्हणजे आचरण आहे. गडबड कुठे होते माहितीये? प्रारब्ध बदलावून मिळेल म्हणून अनेक जण परमार्थ करत असतात. जे मिळालेलं आहे ते पसंत नसतं आणि जे नाही ते हवं असतं. त्यांना मोक्ष मुक्ती नकोच असते. म्हणजे शास्त्र समजावून घ्यायचं, त्याप्रमाणे साधना करायची हा विचारच त्यांच्या ठिकाणी नसतो. पण जो जिज्ञासू साधक आहे त्यांनी मात्र शास्त्र समजावून घ्यायचं आहे. त्यातल्या प्रक्रिया प्रत्यक्ष आचरणामध्ये कशा आणता येतील हा विचार सतत पाहिजे. आणि असा विचार सतत जो करत राहतो त्यालाच अधिकार वाढवणं असं म्हणतात. आणि असा अधिकार वाढवत राहिलं की एक वेळ अशी येऊन जाते की तो विवेक पक्का होऊन जातो आणि म्हणजे आध्यात्मिक आरोग्य सुधारतं. म्हणून श्री गुरु कोण आहेत? हे भवरोगाचे डॉक्टर आहेत. म्हणून विचार, विचार आणि विचार हे साधन आहे. सतत विचार वापरायचे आणि विवेक करायचा. दुसरी संपत्ती आहे ती वैराग्य. बघा आत्मानात्म विवेक जेव्हा साधक सातत्याने करत राहतो तेव्हा अनात्म देहादी जगत जसं असायचं तसं असं अशी जेव्हा त्याची धारणा होते आणि आनंदासाठी, शांतीसाठी, तृप्तीसाठी आत्मवस्तूचं म्हणजे नित्य तत्वाचं अनुसंधान जेव्हा साधक ठेवायला लागतो, तर आता यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. विवेक उत्तम जमला आणि लक्षात आलं की एक आत्म सोडून सगळं बाकीचं काय आहे तर अनात्म आहे आणि जे अनात्म असतं ते दुःखदायक असतं. मग त्यापासून बाजूला होण्यासाठी तात्काळ साधकाचे प्रयत्न केले जातात. पण त्याला पटलं पाहिजे की हे अनात्म आहे आणि अनात्मामध्ये मी गुंतलो की ते दुःखदायक आहे आणि दुःख मला नको आहे. हे पक्क बुद्धीला पटल्यानंतर तो साधक विचारांनी तात्काळ तिथून काय होतो तर बाजूला होतो. आता हे सगळं प्रयत्न करता करता एकदम होणाऱ्या गोष्टी नाहीयेत, पण तरी सातत्याने त्या करत राहाव्या लागतात. आणि म्हणून अनासक्ती म्हणजे विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य. म्हणून आधी विवेक आहे आणि विवेकाने पटलं की हे अनात्म आहे. आता देह अनात्म आहे पटलं तर देहावर आसक्ती ठेवावी का हो? आता देह अनात्म आहे, पण तो मला साधन म्हणून वापरायचा आहे. आता त्याला पुरेपूर वापरून घ्यायचं आहे, पण त्याच्यावर आसक्ती ठेवायची नाही. आणि असं जेव्हा अनात्म आहे असं पटल्यानंतर आपोआपच त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होऊन जातं. एकदा लक्षात आलं की इंद्रिय भोग्य वस्तूंमध्ये इंद्रिय भोग्य म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सुख देणारी कोणतीच आंतरिक मूल्य नाहीयेत. मग त्या सगळ्या वस्तू क्षणभंगूर आहेत. आपला अनुभव असतो की नाही, वस्तू सुद्धा काय होतात तर तुटतात, फुटतात. अगदी आपण म्हणतो अहो कालच माझ्याशी त्या बोलल्या आणि आज सकाळीच त्यांना हार्ट अटॅक आला. म्हणजे किती जीवन आपलं क्षणभंगूर आहे. म्हणजे जो पाण्यावर बुडबुडा यावा आणि तो विरावा इतकं काय आहे तर एक डॉक्टर राकांचं गीत आहे, जीवन आळवावरचे पाणी. आळवावर ज्याप्रमाणे थेंब येतो आणि तो घरंगळून जातो, अगदी त्या पद्धतीने हे जीवन जे आहे ते क्षणभंगूर आहे. मग आता हे जर माझ्या पटलं विवेकाने की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षणभंगूर आहेत, तर आपलं मन जे लोभाने सतत बाह्य जगतामध्ये धावत असतं, वस्तूंच्या लोभापायी जे उंच उंच भराऱ्या घेत असतं, ते घेणार नाही.
आणि म्हणून इंद्रिय गोचर देहादी जगतामधल्या वस्तूंच्या पोकळपणासंबंधी जेव्हा बुद्धीची पक्की खात्री पटते, तेव्हा त्यापासून मला सुख मिळेल अशा अपेक्षांनी मन तिथे धाव घेणारच नाही. म्हणून आपल्या विवेकबुद्धीचा संपूर्ण वापर केल्यावर त्यातून निर्माण होणारी अनासक्ती याला खरं वैराग्य असं म्हणतात. म्हणून वैराग्याला विवेकाची जोड असणं अत्यंत महत्वाचं आहे. संत म्हणतात, विवेका वाचून वैराग्य आणि वैराग्य वाचून विवेक हे आंधळ्या पांगळ्यासारखं जोडीसारखं आहे. एका वाचून दुसरा अपूर्ण आहे. एक नसेल तर केवळ दुसऱ्यामुळे आनंद मिळत नाही. मिळाला तरी तो टिकत नाही. म्हणून साधकांनी ही संपत्ती सतत कमवायची आहे. म्हणजे ग्रंथाचा अभ्यास करताना विवेक सिंधुकार ज्या प्रक्रिया सांगतात त्याप्रमाणे विचार करायचा आणि विचारांप्रमाणे साधना करायची. आणि असं जेव्हा आपण करू, तेव्हा आपल्याला तो ग्रंथ जो आहे, त्या ग्रंथकर्त्यांनी ज्या ग्रंथामध्ये विचार सांगितलेले असतात, त्या विचारांप्रमाणे जर आचार झाला, तर ते ग्रंथकार जे आपल्याला देव पाहतात, ते नक्कीच आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. काय मिळणार आहे? तर मोक्ष, आनंद, निरपेक्ष आनंद, सुखरूपता. आणि म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन संपत्ती ज्या त्या हातात हात घालून चालतात. आता विवेक आणि वैराग्यानंतर साधन चतुष्टयात समाधी षटक हा भाग येतो. तर षटक म्हणजे 6. या 6 गोष्टी साधकांनी कमवायच्या आहेत. शम, दम, श्रद्धा, उपरती, तितिक्षा आणि समाधान. या 6 गोष्टी परस्परावलंबी असल्यामुळे या एकाच शीर्षकाखाली घेतल्या जातात. आत्मानुभूती हे परमार्थाचं ध्येय आहे. परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या विषयांपासून मनाला आवरणं म्हणजे शम. आता माझं आत्मानुभूती हे ध्येय आहे. मला आत्मदर्शन घडवून घ्यायचं आहे. तर मग मनाला आवरलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पण विवेक आहे. प्रत्येकात अनुकूल आणि प्रतिकूल यांची वर्गवारी करून मनाला नक्की कशापासून दूर ठेवायचं आणि हे दूर ठेवता येणं म्हणजे शम साधणं. तर साधक बघा विचार करा, आपण सगळे साधक आहोत. साधक म्हणून आपण जी साधना करतो, आता 24 तासाची साधना असते. विचारांची साधना करतो आपण, की मला उपद्व्याप करायचे नाहीयेत. वाणीने काय बोलायचं तर शुभ बोलायचं आहे. कोणाबद्दल बोलायचं नाहीये. हा असा, तो तशी, ती तशी. मला काय करायचं आहे तर नाम घ्यायचं आहे. अखंड अनुसंधान जे आहे ते आत्मानुसंधान ठेवायचं आहे. म्हणजे बाहेर ज्या वृत्ती पांगतायत, त्या वृत्ती मला पांगू द्यायच्या नाहीयेत. तर सतत नामावर वृत्ती ठेवायची एकतर, नाहीतर संत विचारांवरती वृत्ती जी आहे ती जोडून ठेवायची. असा साधक ठरवतो, मनाने ठरवतो तो, की मला मन कुठेही बहिर्मुख होऊ द्यायचं नाही. पण सवय असतेच. हातात फोन घेतो आपण एखादं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून आणि प्रवचन ऐकता ऐकता मध्येच काय होतं तर कुठेतरी Facebookवर आपण जातो आणि Facebookवर अशा काही पोस्ट आलेल्या असतात, की ज्याच्यामध्ये रजोगुणाचे आणि तमोगुणाचे आविष्कार असतात आणि 24 तास म्हणजे आपण जो काही काळ आपलं अंतःकरण समाहित आपण केलेलं असतं, ते समाहित अंतःकरण लगेच काय होऊन जातं तर ते विचलित होऊन जातं. म्हणून साधकांनी दृश्य जे बघावं, ते सुद्धा कसं बघावं तर सात्विक दृश्य बघावं. साधनेला अनुकूल जे आहे ते श्रवण करावं. बघा दिसणार आहे, ह्या ज्या आपल्या ही जी सगळी साधनं जी आहेत ना, ती आपल्या अवतीभोवतीच असणार आहेत. ती कुठेही दुसरीकडे जाणार नाहीयेत. पण मला काय बघायचं आणि काय बघायचं नाही, याची मनाला सुद्धा साधकांनी शिस्त लावून घ्यावी लागते. कुठले विचार आत आणायचे आणि कुठले विचार सोडून द्यायचे, ही सुद्धा शिस्त जी आहे ती मनाला लावावी लागते. आपण इतरांना शिस्त लावण्यामध्ये खूप तरबेज असतो. पण साधकांनी इतरांना शिस्त न लावता आपल्या मनाला शिस्त लावायची आहे आणि मनावर आपल्या ताबा मिळवायचा आहे. आणि हा ताबा मिळवायचा असेल तर सत्वगुणाचा आहार, विहार, आचार, विचार, उच्चार, सत्संगत करणं याला शमाचा अभ्यास असं म्हणतात. बघा सुरुवातीला या सर्वांवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवावं लागतं. कठीण असतं, पण अनेक जन्मांचे संस्कार असतात. ते संस्कार सतत आपल्याला काय असतात तर बाहेर बहिर्मुख करत असतात. पण तरी सतत जसं एखाद्या रांगत्या मुलाला आपण सातत्याने जागेवर आणून बसवतो, तो सतत कुठे जातो? चप्पल खायला जातो. आपल्याला माहिती आहे, की चप्पल मुलं तो घेतात आणि तोंडात घालायला लागतात. किती वेळा ठेवली तरी चप्पल स्टँडकडे जातो. शेवटी ते चप्पल स्टँड वरती उचलून ठेवावं लागतं. नंतर दुसरं काहीतरी तोंडात घालायला जातो.
मग परत त्याला आई जागेवर आणून बसवते. अगदी त्या पद्धतीने हे मन जे आहे उनाड मुलासारखं आहे. ते त्याला ती चटक लागलेली असते, ते बाहेर कुठेतरी जातं, पण परत त्याला आत बसवून आणावं लागतं. याला शमाचा अभ्यास म्हणतात आणि सुरुवातीला हा प्रयत्नपूर्वक तो करावा लागतो आणि मग त्याला हळू काय होते तर सहजता येऊन जाते. पण याच्यावर प्रयत्न जे आहेत ते मात्र सुरुवातीला पूर्णपणे साधकाचे आहेत. आणि म्हणून साधकांनी सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहाराचा परिणाम आचारावर होतो, विचारांवर होतो. जसे विचार तसेच उच्चार. म्हणून साधकांनी याबाबत अतिशय सावध राहावं लागतं. का विवेक सिंधू या ग्रंथाच्या अभ्यासाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. ग्रंथाचा पुढे पुढे जसा अभ्यास होत राहील, तेव्हा मुकुंदराज मला काय सांगतायत हे ध्यानात घेऊन त्याप्रमाणे वृत्तीत बदल होणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी 18 प्रकरणं त्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि मला काय सांगतायत हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातली साधना जी आहे, ती साधनं आपल्याला टिपता आली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आत्मानात्म विवेक करून साधनारूढ साधकाला राहता जर आलं, तर ध्येय फार लांब नसतं. ते आपल्या जवळ येतं. एका विशिष्ट संप्रदायानुसार जर पारमार्थिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, तर अशा अभ्यासाने काय होतं, तर तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा गवसतो. तत्त्वज्ञानाचा आवाका लक्षात येतो आणि साधकाला साधनारूढ राहता येतं. सत्संगात आता इथे शम जे आहे, म्हणजे ते मनाला जे आहे, ते सत्संगात सातत्याने ठेवणं. आता सत्संगात राहणं म्हणजे काय हो? देहाने राहणं का मनाने राहणं? आम्ही दोघं जण जेव्हा डॉक्टर काकांची प्रवचनं चालायची, पहिल्यांदा काका खूप फिरत होते गावोगावी. मग आम्हाला दोघांना असं वाटायचं, की काका पुण्याला आले, पुण्यात खूप ठिकाणी प्रवचनं व्हायची. मग त्यांच्या प्रवचना श्रवणासाठी आम्ही तिथे जायचो. आता पुढे पौड रोडला असेल, नंतर अजून काकांची चिंचवडला, प्राधिकरणात अनेक ठिकाणी प्रवचनं व्हायची. इथून मुंबईला जायचे काका, आम्ही मुंबईला पण जायचो, की तिथे ऐकायला जाऊ. डॉक्टर काकांच्या हे लक्षात आलं, की हे सतत काय आहेत तर माझ्या मागे फिरतायत. एक दिवस काका म्हणाले, की माझ्या देहाच्या मागे फिरण्यापेक्षा मी जे विचार सांगतो ते जीवनात वापरा आणि म्हणजे जीवन तुमचं आनंदाचं होऊन जाईल. आता इथे सुद्धा काय आहे तर आता इथे देहाची संगत आहे का विचारांची संगत आहे? तर देहाची संगत नाहीये, तर विचारांची संगत आहे. ते विचार तर सतत आपल्या जवळ आहेतच, पण त्या विचारांप्रमाणे आपल्या मनाला घडवणं जे आहे, त्याला साधना असं म्हणतात. आणि म्हणून हा शमाचा जो अभ्यास आहे, हा खूप महत्वाचा आहे. ती संपत्ती जी आहे, ती साधकाला कमवावी लागते, मनाला आवरावं लागतं. पुढे जो आहे तो दम म्हणजे इंद्रियांना आवरणं. आता शम म्हणजे मनाला आवरणे आणि दम म्हणजे इंद्रियांना आवरणे. आता इंद्रिय ही कोणाच्या स्वाधीन असतात? तर जीवाच्या मनाच्या स्वाधीन असतात इंद्रिय. असं म्हणण्याचं कारण का तर मन कसं आहे तर पंचमहाभूतांचं आहे, अचेतन जड आहे. आणि इंद्रिय जी आहेत 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतःकरण ही पण कशी आहेत तर अचेतन जड आहेत. मग आता यांना मूळ वासना कोणाची आहे? मूळ प्रेरणा जी आहे ती कोणाची आहे? तर ती वासनेची आहे. आता ही वासना कुठे बसलेली असते हो? ही बुद्धीत बसलेली असते. का जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आता जन्म आपल्याला जी पूर्वजन्मी आपली जी तीव्र वासना असते, त्या प्रबळ वासनेमुळे आपल्याला हा जन्म मिळतो. मग ती वासना कुठे बसलेली असते? बुद्धीमध्ये बसलेली असते. संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी असं म्हटलेलं आहे. आता वासना बुद्धीत बसलेली ती मनाला प्रेरणा देते. आता ती म्हणते, की अभ्यास वर्ग जॉइन करायचा का धुरंधर 2 बघायला जायचं? बघा 2 विचार प्रवाह आहेत वासनांचे. धुरंधर 2 मला बघायचा नाही, मला आज अभ्यास वर्गच जॉइन करायचा. असा जेव्हा निर्णय होतो, का होतो? तेव्हा त्या मनामार्फत बुद्धीमार्फत जी प्रेरणा मनाला मिळते, मला आज अभ्यास वर्गच जॉइन करायचा, तेव्हा आपण ती लिंक जॉइन करतो आणि अभ्यास वर्ग श्रवणासाठी बसतो. कारण साधक म्हणून साधकाने स्वतःला सांगायचंय, की हे माझ्या हिताचं आहे. तर इथे इंद्रियांना आवरण आलं. आता खरं म्हणजे शम आणि दम वेगवेगळे नाहीयेत एकमेकांपेक्षा फार. इथे मनाला आवरणं पण आहे आणि मन आवरलं की इंद्रियांना आवरलं जातं. पण हे कधी होईल? जेव्हा मला परमार्थ ही माझी गरज वाटेल तेव्हा. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघा नोकरी करतो. नोकरीमध्ये असं होतं, की आपल्याला लग्नाला जायचं असतं. अगदी जवळचं असलं तरी सुद्धा आपल्याला जाता येत नाही. कारण आपल्याला नोकरी करायची असते, सुट्टी मिळत नाही. कारण आपली ती गरज असते. कारण आपला सगळंच त्याच्यावरती काय असतं तर अडलेलं असतं. पण तिकडे परमार्थामध्ये काय आहे, तेवढी गरज निर्माण होत नाही.
मग जेव्हा ही गरज निर्माण होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या जातील आणि त्याप्रमाणे त्या इंद्रियांना आवरण्याचा सावरण्याचा अभ्यास सुद्धा प्रयत्नपूर्वक होईल. बघा इथे बुद्धीमध्ये वासना बसलेली आहे. वासना ती मनाकडे पाठवली जाते की असं असं कर. मग मनाला प्रेरणा मिळाली की तशी इंद्रिय त्याप्रमाणे हालचाल करायला लागतात, म्हणजे तशी ती कार्यरत होतात. आता एक विषय घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता चहा हा एक विषय आहे. आता चहाचं चिंतन सुरू झालं कारण वासना त्या पद्धतीची आहे, ती बुद्धीमध्ये बसली आहे. मला चहा हवा. आता तो आवडतो म्हणून हवा. आता ती वासना म्हणजे झालेली इच्छा जी आहे, वासना म्हणजे इच्छा, ती इच्छा जी आहे ती मनामार्फत इंद्रियांकडे पाठवली जाते. आता इंद्रियांकडे पाठवले गेले की इंद्रिय कार्यरत होतात. ती जातात किचनमध्ये, चहा ठेवला जातो. नंतर चहा आपण पितो. आता चहा लागतो 4 वाजता. नुसतं नाही 4 वाजता नाही तर अजून अनेक वेळा चहा पितो. असाच एक जण चहा पिणारा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाले की तुम्ही चहा कमी करा. हो म्हणाले तिथे डॉक्टरांसमोर. आता डॉक्टरांनी औषधं दिली. म्हणे की औषधं घ्या आणि चहा सुद्धा मात्र तुम्ही कमी करा. आता घरी आल्यानंतर औषधं सुरू आहेत. पण चहा काही अजून पूर्णपणे बंद झालेला नाहीये. वासना जी आहे ती इतकी प्रबळ आहे की ठीक आहे, दिवसभर मी जितका चहा पित होते तो आता मी कमी केलेला आहे. पण तरी 4 वाजता तरी चहा पाहिजेच की नाही हो? मग थोडा कमी घेईन पण मला चहा 4 वाजता पाहिजे. तर औषधं सुरू आहेत. चहा पण सुरू आहे. थोडा घोटभर कमी झालाय पण आहे चहा सुरू आहे. आता परत 1 महिन्याने परत डॉक्टरकडे जायची वेळ आली. डॉक्टरांनी ओळखलं की अजून चहा काही बंद केलेला नाहीये. डॉक्टरांनी विचारलं. ते म्हणाले हो हो एवढी सवय जी आहे चहाची ती एकदम कशी कमी होऊन जाईल, मी थोडा चहा घेतो. आता डॉक्टर असं म्हणाले की आता मी तुम्हाला औषधं देतो लिहून, तुम्ही ती घ्या. पण आता जर तुम्ही चहा बंद केला नाही तर परत मात्र माझ्याकडे तुम्ही येऊ नका. आणि असा जेव्हा निर्णायक निर्णय डॉक्टरांनी दिला तेव्हा मात्र आता बुद्धीने निर्णय केला की आता मला चहा घ्यायचा नाही. बघा आता तरी सुद्धा जुनी वासना प्रेरणा देतेय. पण आता मनाचा निग्रह झालाय की जर मी आता चहा घेतला तर माझं काही खरं नाही. आता ह्या काळामध्ये म्हणजे मध्ये जो काही काळ जातो, काय 5 दिवस असतील, 6 दिवस असतील, 10-12 दिवस असतील, त्या दिवसांमध्ये त्याला झगडावं लागतंय. कारण जुना निर्णय म्हणतोय की चहा घे. नवीन निर्णय म्हणतोय की मला आता चहा अजिबात घ्यायचा नाही. पण असं सातत्याने जेव्हा नवीन निर्णय हा जुन्या निर्णयावरती वरचढ होत नाही, तोपर्यंत तो नवीन निर्णय करत राहावा लागतो. आणि असा सातत्याने निर्णय करत राहिल्यानंतर नवीन निर्णय जुन्या निर्णयावरती काय होतं तर वरचढ होऊन जातो आणि ती वासना तिथे काय होते तर त्या वासनेचा झाडा होऊन जातो. म्हणजे त्या वासनेचं बीज जे आहे ते बीज तिथे काय होतं तर नष्ट होऊन जातं, ते निष्फल होऊन जातं. आणि अशीच निष्फलता ज्या अंतर्मनात दडलेल्या अनेक वासना आहेत त्यांची निष्फलता पटल्याशिवाय, बघा विषय वासना आहेत. आता आपण पुढे तो ग्रंथभर तो विचार करणारच आहोत. आता ही पूर्वतयारी आहे म्हणून आपल्या समोर काही गोष्टी मी आपल्या समोर इथे मांडती आहे. याचं स्पष्टीकरण जे विस्तृतपणे ते पुढील ग्रंथामध्ये येणार आहे. मग या अंतर्मनात दडलेल्या अनेक वासनांचा झाडा झाल्याशिवाय, त्या वासनांचं बीज निष्फळ झाल्याशिवाय आणि ही निष्फलता त्या बुद्धीला पटल्याशिवाय तो झगडा थांबत नाही. आणि ह्या दडलेल्या वासनांपासून अंतःकरण जितकं लवकर मोकळं होईल तेवढा साधकाचा आत्मसुखाचा प्रवास लवकर होण्याची शक्यता जास्त असते. एवढे सगळं विस्तृत जे आहे कारण सांगितलं कारण या ग्रंथामध्ये अनेक संकल्पना आलेल्या आहेत. त्या संकल्पना समजावून घेऊन त्याप्रमाणे नवीन विचारांची घडी जी आहे ती घडी बसवण्यासाठी आणि जुन्या घड्या मोडण्यासाठी हा विचार आहे. डॉक्टर काका म्हणतात या जुन्या घड्या ज्या आहेत त्या वासनांच्या अनेक जन्मांच्या आहेत. बघा साधी साडीची घडी आहे. ती जर साडी मी एक 2-4 वर्ष नेसली नसेल आणि असं वाटलं की आता ती नेसावी कारण अहो इतक्या वर्ष नंबर झाला आणि इतक्या साड्या कपाटवर आहेत. मग आता वाटलं की ती साडी नेसावी काढून. तर ती घडी इतकी पक्की बसलेली असते की किती इस्त्री केली तरी सुद्धा ती घडी निघत नाही. मग साध्या साडीची ही कथा तर अनेक जन्मांचे जे संस्कार जे आहेत ते वासनांच्या ज्या घड्या बसलेल्या आहेत त्या घड्या मोडण्यासाठी आपल्याला किती काळ लागेल. पण तरी सुद्धा साधकांनी न हरता संत वचनांप्रमाणे श्रीगुरूंच्या वचनांप्रमाणे या घड्या सातत्याने मोडण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. म्हणून मी सूक्ष्म देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नसून मी आत्मा आहे. मी आत्मा ही काय आहे तरी नवीन घडी आहे. आता मला अजून अनुभवात नाहीये पण तरी सुद्धा सुरुवातीला म्हणणं आणि हळूहळू त्या अनुभवात आणणं यासाठी काय आहे तर आत्मानात्म विवेक आहे आणि परत मनाला आवरण आहे.
म्हणून ही संपत्ती कमवणं ज्याला म्हणतो, की विचारांनी साधकांनी संपत्ती काय आहे तर ती कमवायची आहे आणि जितकी मी संपत्ती कमवेन तेवढा मला या ग्रंथाचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. बघा साधकाच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक द्वंद्व समोर येतात. उपद्व्याप नावाचा एक प्रकार असतो, जिथे काही आपला संबंध नाही त्या संबंधी बोलणं. खरं म्हणजे शमदमांचा अभ्यास तो साधक व्यवस्थित करत असेल, तर सुरुवातीला बोलता बोलता लक्षात आलं तर ताबडतोब आपल्या वाणीला तिथे थांबवता आलं पाहिजे आणि असं सातत्याने सराव करता करता बोलायच्या आधीच ती वाणी काय होईल तर थांबून जाईल. त्याला मनाचा निग्रह लागतो. म्हणून नवीन संस्कार जे आहेत ते प्रयत्नपूर्वक करून घ्यावे लागतात. म्हणून उपनिषद असं म्हणतं की साधकाची साधना जी आहे ती कशी आहे माहितीये? क्षुरस्य धारा अनिशिता दुरत्तया. म्हणजे धारधार सुरीवरून चालण्यासारखं साधकाचं साधन असतं. समर्थ म्हणतात सावध साक्षेपी आणि दक्ष असं साधकांनी असलं पाहिजे. नाहीतर 10-10 वर्ष परमार्थ प्रांतात असलेल्यांनाही कोणताही निर्णय घेता येत नाही. कारण त्यांनी संपत्ती कमवलेली नसते. इंद्रियांना आवरण्याचा अभ्यास त्यांनी केलेला नसतो आणि मग परमार्थामध्ये काही अर्थ नाही असं वाटू लागतं. कारण आनंद आनंद जो म्हणतात तो अनुभवही नाही. मग त्यापेक्षा आपलं आधीचं जीवन जे आहे ते खूप छान खाणं, फिरणं, विषय भोगणं सुरू होतं. ते छान होतं. हे कुठे अध्यात्मध्यात कारण हे जे पूर्ण समजावून जे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शास्त्रकारांनी ज्या आपल्यासमोर अगदी स्टेप बाय स्टेप हे छान सगळं शास्त्र मांडून ठेवलेलं आहे. ते समजावून घेऊन आपण त्याप्रमाणे आपल्याला घडवत नाही, घडवणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे असं वाटतं की ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण इंद्रियांना आवरावं लागतं, सावरावं लागतं. बघा एक दासबोधामध्ये वचन आहे, तो शिष्य समर्थांना विचारतो, "किती दिसा होतो मोक्ष?" समर्थ उत्तर देतात, "तया तात्काळची मोक्ष." असं आश्वासन समर्थांनी दिलेलं आहे. "सावध साक्षेपी दक्ष, तया तात्काळची मोक्ष." आता ज्या अर्थी शिष्य विचारतो आहे, "किती दिसा होतो मोक्ष?" त्या अर्थी मोक्षासाठी स्वतःची जी तयारी अपेक्षित आहे, ती त्या शिष्याची झालेली आहे. तो संपत्ती त्याने जी आहे ती कमावलेली आहे. आता आपली पण जबाबदारी अशी आहे, की ती संपत्ती जी आहे, ती सातत्याने काय राहायचं आहे तर ती कमवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करता करता हळूहळू त्याला सहजता येत जाते. जेव्हा त्या संपत्ती म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कमावतो आणि जेव्हा त्याचं काय दिसायला लागतं तर आपण म्हणू, की त्याची फळं दिसायला लागतात. आता फळ काय आहे? तर हळू आपण विवेक वैराग्याने निस्संग व्हायला लागतो, असंग व्हायला लागतो. अंतःकरण असं छान आनंदाची एक अनुभूती येत राहते. ते उगाचच मी इतके दिवस इतक्या गोष्टी आपल्या अंगावरती ओढून घेत होते. आता कसं मला छान वाटतंय, माझ्याच्याने काही अडत नाहीये. आणि मग मला आनंदाची अनुभूती येते, की मग त्याचं महत्व आपल्याला पटायला लागतं. बघा उपरम म्हणून आहे. शम, दम आणि उपरम हे तिसरं साधन आहे. उपरम याचा अर्थ संन्यस्त वृत्ती असा होतो. आता वस्तुत्यागापेक्षा संगत्यागाचं अधिक महत्व सांगितलेलं आहे प्रापंचिकांना. आता वस्तुत्याग केला पण संग सुटला नाही तर काय होतं हो? फजिती झाल्यापासून राहत नाही. म्हणून वस्तुत्यागापेक्षा संगत्याग केव्हाही चांगला. यात विधिवत संन्यास जरी घेतला नाही तरी साधक संन्यासीच असतो. मी आणि माझेचा संघ म्हणजे त्याचा सुटलेला असतो. मी, माझा देह आणि जे माझे संबंधित आहे त्यांचा संघ नसतो. आता मी, माझा देह आणि माझं सगळं जे संबंधित असतं, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा याचा सतत संघ असतो की नाही आपल्याला. त्याच्यात अनुकूल झालं की सुख होतं, प्रतिकूल झालं की दुःख होतं. आणि हे मी कमावलेलं आहे. आता कमावलेलं आहे की स्वामित्व असतं. मग त्याच्यावरती ममत्व निर्माण होतं. आता प्लॉट घेतला, मी त्याच्यावरती घर बांधलं, सातबारावरती माझं नाव आहे आणि त्याच्यावर माझं स्वामित्व असतं. कारण माझ्या नावावरती या सगळ्या गोष्टी आहेत. पण हळू जसं आपण त्या घरामध्ये राहायला लागतो, काही वर्ष जातात, तेव्हा त्याच्याबद्दल ममत्व निर्माण होतं. आणि ममत्व निर्माण झालं की सगळी काय होऊन जाते तर गडबड होऊन जाते. आता प्रेम असणं वेगळं, पण प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये कधी होऊन जातं हे लक्षात सुद्धा येत नाही. आणि म्हणून ज्यांना आपण मी माझं म्हणतो त्यावरील आसक्तीचा त्याग म्हणजे संगत त्याग. म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घराची आवश्यकता सगळ्यांना असते. निवारासाठी घर लागतं. पण त्या घरात मी राहावं, पण ते घर माझ्यामध्ये नसावं. बघा, घरात मी राहायचंय,
पण ते घर जेव्हा माझ्या चित्तामध्ये ठाण मांडून बसतं, मग डॉक्टर काका म्हणतात की घर घर लागेपर्यंत ते घर सुटत नाही. आणि म्हणून की प्रपंचात राहून सुद्धा अनासक्त वृत्तीने राहणं याला उपरम असं म्हणतात. म्हणजे अंतःकरणाची स्थिती जी आहे ती असंग ठेवणं म्हणजे उपरम. म्हणून साधकांनी नेमकं काय करायचं, ते कोणत्या उद्देशाने करायचं हे नीट समजावून घेऊन परत आहे की जीवनाची नवीन घडी बसवून घ्यायची आहे. जेव्हा जुन्या घड्या मोडून नवीन घडी आपण बसवून घेतो, तेव्हा साधकाचं आयुष्य जास्तीत जास्त सुखावह व्हायला लागतं. आणि मग अनुभवाने लक्षात येतं की अरे यात आनंद आहे. पण आपलं सगळं जीवन जे आहे ते व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती याच्यामध्ये व्यतीत होत असतं. मग यांच्यामध्ये जीवन व्यतीत होत असताना सुद्धा या सर्वांपासून मी अलिप्त आहे. या सर्वांपासून मी असंग आहे आणि तो पुरुष कसा आहे? असंगोयम पुरुषः. मग सगळ्यांचं छान अगदी एन्जॉय करायचं. पण त्या सगळ्या गोष्टी माझ्या चित्तामध्ये नसतील, तर मी कशी आहे तर अत्यंत असंग आहे आणि अलिप्त आहे. आणि असंगता आहे, जिथे अलिप्तता आहे तिथे आनंद असतोच. पुढचं साधन आहे श्रद्धा. बघा श्रीगुरु, संत आणि शास्त्र याच्यावर 100% विश्वास ठेवून आचरण करणं याला श्रद्धा असं म्हणतात. परमार्थामध्ये पूर्ण श्रद्धा असणं यांच्यावरती अत्यंत आवश्यक असतं. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण जागोजागी श्रद्धा ठेवतो. कुठे जायचं असेल लांबच्या ठिकाणी तर Google मॅप लावतो आणि Google मॅपवर आपली खूप श्रद्धा असते. ते सांगेल त्या पद्धतीने तो मॅप दाखवेल, त्या दिशेने आपण जात राहतो. डॉक्टरांकडे आपण जातो. आपल्याला काही जर आजार झाला तर डॉक्टर सांगतात एक्स-रे काढा. एक्स-रे काढायला त्या मशीन समोर उभं राहतो आणि एक्स-रे काढून घेतो. डॉक्टरांना दाखवतो. त्या पद्धतीने डॉक्टर उपचार करतात. आपण असं विचारतो का हो? तो खरंच एक्स-रे चांगला निघेल का? तो माझाच आहे का? तुम्ही जी औषधं देता ती पण औषधं म्हणजे त्याच्यावरती मी विश्वास कसा ठेवायचा? असं जर आपण करत राहिलो, तर एक दिवस काय होईल तर अशी वेळ येईल, की औषधं न घेताच आपल्याला जायची वेळ येईल. पण आपली श्रद्धा डॉक्टरांवर असते. डॉक्टरांवर श्रद्धा ठेवतो. अगदी व्यावहारिक सत्तेमध्ये जर या छोट्या-छोट्या श्रद्धा ज्या आहेत, त्या आपल्याला ठेवाव्या लागतात. तर हा जो परमार्थ प्रांत, हा जो सूक्ष्म प्रांत आहे, ते तत्व जे आहे ते अतिशय सूक्ष्म तत्व आहे, स्वसंवेद्य आहे. जे 9 प्रमाणांनी सुद्धा कळत नाही, त्या आत्म्याचं स्वरूप. ते प्रत्यक्ष अनुभवाने कळतं. पण तोपर्यंत संतांनी, श्रीगुरूंनी जो अनुभव घेतला आहे, त्यांच्यावरती अपरंपार श्रद्धा ठेवावी लागते. म्हणून श्रद्धा हे खूप महत्वाचं साधन आहे. आणि श्रद्धेची 3च स्थानं आहेत. आत्मा आहे हे श्रद्धेचं पहिलं स्थान आहे. वेदांमध्ये सांगितलं आहे आत्मा तसाच तो आहे. आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो श्रीगुरु आणि संत यांनी घेतलेला आहे. आणि तो अनुभव इतरांना यावा म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत असतात. बघा मुकुंदराज आपला स्वतःचा अनुभव सांगतात. "धालेपणाचे ढेकर, जेवी देती जेवणार, तैसे तुझिया स्वरूपाचे उद्गार, माते बोलविताती." जेवून तृप्त झालेला जसा तृप्तीमुळे ढेकर देतो, त्याप्रमाणे हे शंकरा तुझ्या स्वरूपाच्या अपरोक्ष अनुभवाने तृप्त होऊन ती तृप्ती ग्रंथरचनेच्या रूपाने व्यक्त होत आहे. म्हणजे इथे स्वतःच्या स्वानुभूतीमधून ही ग्रंथरचना झालेली आहे. मी अतिशय तृप्त आहे. मी अतिशय आनंदरूप आहे. म्हणजे ब्रह्मानुभव त्यांना आलेला आहे. आणि त्या तृप्तीच्या ढेकरेतून ते काय करतायत, ही ग्रंथरचनेच्या रूपाने मी व्यक्त होतो आहे. असा स्वतःचा अनुभव मुकुंदराज सांगतायत. मग त्यांच्यावर काय आहे तर आपली श्रद्धा आहे. श्रद्धेने या ग्रंथाचा अभ्यासाला सुरुवात करायची. विवेक, वैराग्य, समाधी षटक जे आहे, समाधी षटक आणि शेवटचं जे आहे ते मुमुक्षुत्व जे आहे. आता मुमुक्षुत्वाचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया, कारण आता आपली वेळ संपलेली आहे. आत्ता जो आपण प्रस्तावनापर जो भाग बघितला, कारण हा खूप महत्वाचा भाग आहे. आपण जर बारकाव्याने या सगळ्यांचा विचार केला आणि मला जर परमार्थ प्रांतामध्ये मोक्ष प्राप्त करायचा असेल, तर किती मला अंतःकरणाला घडवायचं आहे, किती मला अंतःकरणाला शिस्त लावायची आहे. हा विवेक जो आहे माझ्या अंतःकरणामध्ये कसा प्रगट झाला पाहिजे, मला वैराग्य कसं प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य हा खूप मोठा शब्द वाटतो आपल्याला, पण जसा आता आपण विचार केला, की विवेक अंतःकरणात जागरूक झाला, की वैराग्य तिथे निर्माण होतच. असं आपलंच अंतःकरण जर आपण तपासलं, तर हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथात जे विचार सांगितलेले आहेत, जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जो वेदांत सांगितलेला आहे,
तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला तो वापरता येतं तत्वज्ञान ते. आणि ते तत्वज्ञान वापरल्यानंतर ज्याला अप्लाइड परमार्थ आपण म्हणतो, जो ॲप्लिकेशन्स आहे प्रत्यक्ष तो आपल्याला वापरता येतो आणि तो संतांनी वापरलेला आहे. त्यांचं जीवन अतिशय आनंददायी, सुखरूप झालेलं आहे आणि त्यांच्या अनुभूतीमधूनच ते आपल्याला पण हे सगळे विचार सांगतायत आणि ह्या ग्रंथाचा अभ्यास करता आपल्याला ह्या सगळे जे विचार आहेत हे लक्षात येतील. आज आपण इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.